गडचिरोली जिल्ह्यातील अवैध गोन खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आले। जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागामध्ये स्थायी चेकपोस्ट स्थापन करून ते त्वरित कार्यान्वित करण्याचे आणि या चेकपोस्टवर मंडळ अधिकारी यांना निमंत्रण अधिकारी आणि नायब तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे। चेकपोस्टवर दररोज 24 तास कर्मचारी आणि पोलीस तैनात करण्याचा आदेश महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र आदेश काढावेत व प्रत्येक वाहनाची ETP तपासणी करून त्यांची वैधता निश्चित करण्यात द्यावी। नियमबाह्य उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आहेत। या मोहिमेअंतर्गत महसूल पोलिसांनी मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करून अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्देश देण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावा। तसेच त्यासंबंधी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात गुगल शीटवर अद्ययावत करायची आहे। सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे। अवैध उत्खननाला आळा घालावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वाशेकर, तालुका प्रतिनिधी, चामोर्शी। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।